नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आपण जात आहोत पाऊस, धुकं आणि जंगल अनुभवायला एका सुंदर ठिकाणी. नाश्त्यासाठी थोडा वेळ थांबलो आणि पुढे प्रवास सुरू केला. या गर्द झाडीतून आम्ही जात आहोत चांदोलीमध्ये. यापूर्वीही मी चांदोली ट्रिप केली आहे, त्याचा व्लॉग आपल्या चॅनलवर आहे, तो पण नक्की बघा. यावेळेस आम्ही अनुभवणार आहोत इथं पडणारा पाऊस. चांदोलीमध्ये यावेळेस मी राहिले होते बार्बेट हाऊसमध्ये, जे उखळू येथे आहे, नॅशनल पार्कपासून 10 मिनिटाच्या अंतरावर. बार्बेट हाऊसमध्ये स्वच्छ आणि सुंदर अशा रूम्स अवेलेबल आहेत. इन हाऊस किचन असल्यामुळे तुम्हाला इथे जेवणाच्या ऑर्डरप्रमाणे जेवणही बनवून दिलं जातं. दुपारी मस्त जेवलो आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. संध्याकाळच्या सुमारास आम्ही प्रवास सुरू केला उदगिरी पठाराच्या दिशेनं. आणि इथं आमची गाईड होती अपूर्वा. दाट धुकं, पाऊस यामध्ये हे पठार हरवून गेलं होतं. खूप भारी अनुभव आला. चांदोलीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर जैवविविधता आढळते. चांदोलीमध्ये तुम्हाला गवे, वाघ, अस्वल, बिबटे, भेकर तर दिसतातच, पण अनेक प्रकारचे कीटक, साप, बेडूक, पाली यांचं हे घर आहे. आम्ही इथं गिको, मलाबार पीट वायपर आणि ग्रीन वाईन स्नेक पाहिला. पावसाळ्यात चांदोली कमाल सुंदर दिसते. थोडा वेळ पठारावर घालवला आणि परत आलो. रात्री मस्त गरम जेवलो आणि झोपी गेलो. चांदोली प्रवासाचा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागात मी तुम्हाला दाखवते इथं पाहिलेली मंदिरं आणि धबधबे. असेच व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर आम्हाला फॉलो करा. थँक्यू.